हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी विधानसभा मतदारसंघात जिल्ह्यातल्या अवैध धंद्यातून जमा केलेला पैसा महिलांना वाटप करीत असल्याचा आरोप उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख गोपू पाटील यांनी आरोप केलाय। पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे आणि जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी देण्यात आले आहेत। तर अवैध धंद्यातून जमवलेल्या पैशातून महिलांना वाटप करीत आहेत। तर अवैधरित्या नकली दारू, मटका, जुगार, विनापरवाना गुटखा अशा विविध अवैध धंद्यातून लाखो रुपये जमा करून मतदारसंघात आमदार बांगर वाटप करीत असल्याचे निवेदनातून नमूद केले। या संदर्भाचे निवेदन यावेळी देण्यात आले असून त्यामुळे आता मतदारसंघात हा काळा पैसा वाटप होत असल्याचा आरोप शिवसेना जिल्हा प्रमुख अजय उर्फ गोपू पाटील यांनी केलाय। काळ्या पैशाची चौकशी करण्याची मागणी देखील यावेळी करण्यात आली आहे। तर अशाच बातम्या बघण्यासाठी पाहत रहा न्यूज मराठी 24/7। नवा भारत, नवा विचार। तुम्ही बघितलं असेल मागच्या मार्केट कमिटीला त्या गद्दार आमदाराला चारी मुंड्या चित करून इथं महाविकास आघाडीची सत्ता आणली। त्याच्यानंतर लोकसभेला 21,000ची लीड उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार नागेश पाटील आष्टीकर यांना मिळाली। त्याच्यामुळं त्या गद्दाराच्या पायाखालची वाळू घसरली आणि त्याला एक भीतीचं वातावरण झालं की आपला पराभव हा निश्चित आहे आणि पराभव 100% निश्चित आहे। त्यामुळं त्यानं लोकांना आमिष दाखवण्यासाठी गाव परत दौंड्या देऊन माईकमध्ये सांगून महिलांचे, माता भगिनीचे आधार कार्ड आणि 2 फोटो जमा करून त्या लोकांना एका जागी जमा करून एका मंदिराच्या ठिकाणी व ट्रस्टच्या ठिकाणी किंवा एखाद्या गावामध्ये त्यांना जमा करून त्यांना 1000 रुपये त्या पॉकेटमध्ये पैसे देण्याचं काम त्या लोकांनी केलं। खरं पाहिलं तर तुम्ही बघितलं असेल 7-8 वर्षाखाली संतोष बांगरकर काय होतं आणि आज एवढा पैसा आला कुठून। तर या हिंगोली जिल्ह्यामध्ये दारू, मटका, क्लब हे जे चालू आहे वाळू, याच्यामधून जे पैसे येतात त्याच पैशाचा उपयोग या लोकांना देण्यासाठी, या महिलेला देऊन कुठेतरी आमिष दाखवण्याचं काम हे गद्दार आमदार करत आहे। या गोष्टीचा आम्ही निषेध करण्यासाठी आम्ही कलेक्टर साहेबांना इथे भेटलो। आता आम्ही SP साहेबांना पण भेटणार आहे की कुठेतरी ह्या गोष्टी थांबायला पाहिजे। आणि हे बघितलं असेल हे जे पैसा त्यांच्याकडे आला तर हे पैसा कुठून यायला, माता भगिनी जे लोक रोजमजुरी करतात त्यांचेच माणसं तिथं मटका लावतात आणि त्यांच्याकडून पैसा वसूल करायचा, मंगळसूत्र तिथं ठेवून पैसे घ्यायचे आणि तेच पैसे या भगिनीला तुटपुंजी मदत म्हणून द्यायची आणि दाखवायचं की मी कसं आहे। पण हे लोक, इथली जनता हुशार आहे। ही जनता याचा डाव हाणून पाहिल्याशिवाय राहणार नाही। याला चारी मुंडे चित केल्याशिवाय ही जनता गप्प बसणार नाही। न्यूज मराठी 24/7। नवा भारत, नवा विचार। कोतवालांना चतुर्थ श्रेणीचा दर्जा देण्यात यावा ही मागणी असून राज्यातील कोतवाल संवर्गास चतुर्थ श्रेणीचा दर्जा देण्यात यावा यासह अन्य मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य कोतवाल संघटनेच्या वतीने आंदोलन करण्यात आलंय। तर मंगळवारी अमरावती जिल्ह्यातील कोतवाल संघटनेच्या वतीने विभागीय आयुक्त कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आलंय। तर कोतवाल संवर्गात चतुर्थ श्रेणीचा दर्जा देण्यात यावा अशी मागणी महाराष्ट्र राज्य कोतवाल संघटनेच्या वतीने करण्यात आली होती। कोतवाल हा गावातील अतिशय प्रमुख घटक आहे। तो फार पूर्वीपासूनच, ज्याचं महत्व इंग्रजांना सुद्धा कळलं होतं, तेव्हापासून गावात हे कोतवालाचं पद आहे। परंतु आज तागायत त्या पदाला जे काही महत्व असते ते महत्व फारसं दिलं गेलं नाही। या निमित्तानं ही सर्व मंडळी जी काही महाराष्ट्रातील कोतवाल संघटना आहे त्या संघटनेची सर्व पदाधिकारी, ते कर्मचारी, चतुर्थ श्रेणी कर्मचारी या पदात आम्हाला सामावून घ्या यासाठी संपूर्ण महाराष्ट्रभर त्यांचं आंदोलन आहे आणि ते राष्ट्र सुद्धा आहे। जर त्या पदाला तशी मान्यता मिळाली तर त्यांचं भविष्य हे सुरक्षित होईल। जे काही चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांना जे काही लाभ असतात ते भविष्यात त्याचे लाभ, त्यांच्या शेवटी कुटुंबाला त्याचे लाभ, ह्या सगळ्या बाबी येऊन ते पद एक सुरक्षिततेचं पद हे होईल। म्हणून त्यांची मागणी ही न्याय आहे। महाविकास आघाडी, संपूर्ण महाराष्ट्रातील महाविकास आघाडी या निमित्तानं त्यांच्या या आंदोलनाच्या पाठीशी आहे। त्यांच्या मागण्यासाठी भविष्यात आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करू। न्यूज मराठी 24/7।
नवा भारत नवा विचार.